धुळे लोकसभा मतदारसंघातून मालेगाव मध्यचे शरद पवार गटाचे माजी आमदार आसिफ शेख निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात धुळ्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली। अजूनही काँग्रेसनं उमेदवार दिला नसल्यानं रमजानंतर शरद पवारांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचं आसिफ शेख यांनी सांगितलं। नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी दिली तर 48 मतदारसंघांमध्ये महायुतीला विरोध करू असा इशारा सकल मराठा समाजानं दिला। नाशिकमधून छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी देण्याचे संकेत आहेत, त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे। भुजबळ फार्म या भुजबळांच्या बंगल्यावरून काल संध्याकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान ड्रोन फिरताना दिसला। ड्रोन कॅमेऱ्यानं बंगल्याची रेकी केल्याचा संशय आणि त्यानंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी बंगल्याला भेट देऊन पाहणी केली। त्यांच्या घराच्या बंदोबस्तामध्ये वाढही करण्यात आली आहे। कांग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनो तुमची नौटंकी बंद करा आणि अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांना मदत करण्यासाठी सामील व्हा असं आवाहन संजय राऊत यांनी केलं, नाहीतर लोक तुम्हाला माफ करणार नाहीत असा इशाराही राऊतांनी दिला। यावर मवियामध्ये वातावरण खराब होईल असं राऊतांनी बोलू नये असा पलटवार विश्वजित कदम यांनी केला। सांगलीमध्ये लोकांना आता बदल हवा आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली। विशाल पाटील हे काँग्रेसकडून लढण्यावर ठाम आहेत, मात्र त्यांचे पायलट कोणीतरी आहेत आणि विशाल पाटलांचं विमान गुजरातला जाऊ नये याची चिंता असल्याचं म्हणत राऊतांनी नाव न घेता विश्वजित कदम यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला। सांगलीची जागा ही कोणाची हे जनावराला विचारलं तरी ते सांगेल असा पलटवार इकडे विश्वजित कदम यांनी केला। सांगलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याविरोधात निदर्शनं केली। इथून पुढे राऊतांनी सांगलीच्या काँग्रेस नेत्याचा उल्लेख हा सन्मानपूर्वक करावा अशा सल्ल्याचं पत्र काँग्रेस नेत्यांकडून जारी करण्यात आलंय। सांगली, भिवंडी आणि मुंबईतील जागेचा तोडगा चर्चा करून काढू। या जागांबाबत काँग्रेस हायकमांड निर्णय घेईल तो मान्य असेल अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी चेनिथला यांनी दिली। कोणावरही वैयक्तिक टीका करणं हे योग्य नाही असं सांगत त्यांनी राऊतांना टोला लगावलाय। सांगलीची उमेदवारी मागे घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी 100 कोटींचा प्रस्ताव ठेवल्याचा गंभीर आरोप नितेश राणेंनी केला। ठाकरे यांचा निवडणुकीमध्ये तिकीट विक्रीचा धंदा आहे असा आरोप नितेश राणेंनी केला।